पुढची महत्त्वाची बातमी बघूया. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे. बीड परभणी प्रकरणात सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. बीड परभणी प्रकरणात सरकार सत्य लपवतंय. सातत्याने आरोपींना पाठीशी घातलं जातंय. अजून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. खरं तर मुख्यमंत्र्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवगत आहे. बीडचा प्रश्न असो किंवा परभणीचा असो, त्यांना सगळं माहिती आहे. ते आता दौरा करून काय त्या ठिकाणी मला माहिती नाही काय त्याच्यात घोषणा करणार आहे. पण माझा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की घटनाशी तुम्ही अवगत आहात. गुन्हेगार कोण आहेत, परभणीच्या प्रकरणात गुन्हेगार कोण आहेत, पोलीस स्वतः गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि त्याला कोणी आदेश दिला आहे. आणि मूळ विषय डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तापवलं जाते आहे. राहुल सोलापूरकरांच्या त्या विधानाचा उदयनराजेंकडून निषेध नोंदवलेला आहे. राहुल सोलापूरकरांच्या विधानानं वेदना झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपले पाहिजेत असा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे. तर अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असं खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय. तो लाचखोर होता का नाही होता, तो हरामखोर होता. ह्याच्या पलीकडे काय, तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय? तर तो हरामखोर होता ना, तर राहुल काय कमी हरामखोर आहे का? राहुल तसं पाहायला गेलं, असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला. जे जे महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात, कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे. दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे. कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीचं वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे. कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे. ते म्हणतो ना आपण, ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही. देवेंद्रजींना तर त्यांच्याशी मी बोलणारच आहे, भेटणार आहे. अमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे. कोथरूडमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. सोलापूरकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. यावेळेला काही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. पुढची महत्त्वाची बातमी येते. आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप करणाऱ्या याचिकेवरती उच्च न्यायालयात गंभीर सवाल करण्यात आलेले आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय, या मुद्द्यावरून 2 आठवड्यात गुणवत्ता आधारावरती पटवून द्या असं कोर्टानं सांगितलंय. तर मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही या प्रकरणी हायकोर्टात याचिका आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची याचिकेतून मागणी केली होती. तर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवरती निशाणा साधलेला आहे. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार आहे असं राऊत म्हणाले. राऊतांनी केलेल्या टीकेला आता खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेड्यांचा बाजार आहे. हा वेड्यांचा आणि
आता काय बोलणार तुम्हाला, अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. बारामतीकरांचा माल उद्धव ठाकरे रूपी व्यापाऱ्यांकडून ते त्यांचा माल विकतायत. त्यांना एजन्सी दिलेली आहे बारामतीकर आणि सोनिया गांधी यांचा माल विकण्याचा. आणि या माल विकण्यामध्ये त्यांनी उभाठा गटाचा अगदी रस्ते का माल सस्ते पे अशा पद्धतीचा त्यांनी जो बाजार मांडलेला आहे. जे ठेले घेऊन बसतात रस्त्यावर, तशी अवस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जी बारामतीकर आणि दिल्लीश्वरांचा माल विकण्याची जी एजन्सी घेतलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या मार्फत, ती त्यांनी चालवावी. तर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जायला पाहिजे, कारण ते अधिकृत निवासस्थान आहे. कारण मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर. आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे. पण आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत, ते जरा ताक फुंकून पितात वर्षा बंगल्याबाबतचं, असं मला दिसतंय. आणि ते आवश्यक आहे. सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे. काय ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना. पण ठीक आहे, त्यांनी काही योजना ठरवली असेल, पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे. म्हणजे लोकांच्या दृष्टीने ते सोयीचं होतं. तर उभाटा खासदार संजय राऊतांनी वर्षा बंगल्याबाबत काही त्यावर आता आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या मेंदूमध्ये रेड्याची भाषा करतात, बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांचा इलाज करावा, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. मेंदूमध्ये रेडा घुसलाय, ते रेड्याची भाषा करतात. आणि म्हणून संजय राऊत यांच्या मेंदूचं परिरक्षण या नवीन इमारतीतील भाभा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शक्य असेल तर डॉक्टरांनी करावं. तो रेडा आहे का येडा रेडा आहे काय आहे याची एकदा स्पष्टता येऊ दे. अशा पद्धतीची बेजबाबदार विधानं करणं एका कुठल्याही पक्षाच्या नेत्याने हे योग्य नाही. जनतेमध्ये भ्रम पसरवणं हे त्यातूनही चूक आहे, एवढंच मी म्हणेन. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र यावरती आता एकनाथ खडसेंनीच खुलासा केलेला आहे. त्यामुळे भाजप प्रवेशासंदर्भातील चर्चांचं खुद्द खडसेंनीच खंडन केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नसून मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात चर्चा झाल्याचं खडसे म्हणालेले. तर मुक्ताईनगरमधील मुक्ताई मंदिर, सूतगिरणी अभियांत्रिकी महाविद्यालय, अल्पसंख्याकांचे प्रश्न याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी.